हाय फ्रेंड्स, बघा आपण कॉलरच्या ब्लाऊजची कटिंग केलेली होती. तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे आणि आता तोच ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. बघा, माझ्या एका सबस्क्रायबरनं मला मेसेज केला होता की तुम्ही खूप स्पीडनं घेता म्हणून आपली व्हिडिओ. तर मी हा व्हिडिओ खूप स्लो बनवलेला आहे. तर बघा, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असला ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्सला कमेंट करत जा. म्हणजे मला तुम्हाला काय माझ्या व्हिडिओला काय प्रॉब्लेम असतात हे मला कळतील मग. बघा फ्रेंड्स, मी सगळीकडून हा ब्लाऊज असा व्यवस्थित, म्हणजे कुठं झोल नाही, काही नाही, असं व्यवस्थित असं मी सगळीकडून जुळवून घेते. आणि याच्यात मी तुम्हाला खूप छोट्या गोष्टी, म्हणजे खूप बारीकाईने तुम्हाला दिसल तसा मी व्हिडिओ हा खूप म्हणजे स्लो घेतलेला आहे. बिलकुल फास्ट घेतलेला नाही आहे हा व्हिडिओ मी. आणि एकदम बारीक गोष्टी. आता कॉलरचा ब्लाऊज आहे हा, पण खूप जाग्यावर काय होते की कॉलरचा ब्लाऊज टाईट होत आहे. तर बघा, हा ब्लाऊजची जी कटिंग आहे आणि जी म्हणजे शिवून घेतलेला आहे मी, हा ब्लाऊज एवढा रिलॅक्स बसणार आहे की खूप छान. बघा, इथं 4.5ला मी एक पॉइंट देत आहे खालून. बघा फ्रेंड्स, खालून 4.5ला एक पॉइंट देत आहे मी टक्ससाठी. आणि हा पण मी छोटे सांगणार आहे आता टक्स कसा घ्यायचा हे बघा. असा उचलायचा बरोबर कापड आपल्या टक्ससाठी आणि अर्धा इंच असा मोजून घ्यायचा. म्हणजे दोन्ही मिळून, दोन्ही साईडचा कपडा मिळून 1 इंचाचा टक्स आपला बनल. बघा, मी खूप छोट्या गोष्टी म्हणजे तुम्हाला दाखवत आहे. आणि बघा उंची, बघा आपण आता इथे 4ची घेऊ. बघा 4ची उंची घेत आहे मी. आणि असा तिरपा करून आपल्याला टक्स असा तो शिलाई करून घेणं आहे. बघा, मी असा शिलाई करून घेतलेला आहे. तसा दुसरा भाग पण तसाच असा मशीनच्या कोपऱ्याला लावायचा, उचलायचा आपला आणि बरोबर अर्धा इंचाचा हा पण मोजून घ्यायचा. तर हा पण मी तुम्हाला दोन्ही असं व्यवस्थित दाखवत आहे. हा पण तसाच आपण म्हणजे 4चा आपला आहे. म्हणजे 4ची उंची आहे, ती 4ची उंची करून मी बरोबर असं आपला तिरपी अशी शिलाई मारून घेणार आहे. बघा फ्रेंड्स, अशी मी म्हणजे 2 शिलाई करून घेतलेली आहे. म्हणजे पक्की शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता बघा, हा भाग आपला टक्स असा तयार झालेला आहे बॅक साईड. आता आपण ही जी बॅक साईडची पट्टी आहे ती आपण 1.5 पावणे 2ची घेऊ शकतो. मी आता इथं पावणे 2ची घेतलेली आहे. आता बघा, अशी पट्टी मी बॅक साईडची पट्टी आहे ही अशी खालून व्यवस्थित आपण पावडीचा जेवढा अंतर आहे अशी आपण एक शिलाई करून घेऊ आता. बघा फ्रेंड्स, अशी मी शिलाई करून घेत आहे. आता मी सविस्तर व्हिडिओ घेतल्यामुळं थोडं रिलॅक्स वाटणार आहे. थोडा बोर नका होऊ. तुम्ही बोर होसाल म्हणून मी हे व्हिडिओ ना खूप फास्ट घेत असते, पण तुम्हाला कळत नाही हे माझ्या लक्षात आलं. तर बघा फ्रेंड्स, आता मी हे बघा, मी 2 छोट्या प्लेटा मारलेल्या आहे. जिथं आपले टक्स पाडून घेतले आहे ना मी, तिथे छोट्या प्लेटा पाडलेल्या आहे मी. आता त्याचं कारण मी तुम्हाला समोर सांगते. बघा फ्रेंड्स, आता हा भाग आपण पलटी केलेला आहे आणि पलटी केला आणि असं आपण अशी शिलाई करून घेऊ व्यवस्थित. फिनिशिंग न करून घ्यायची आहे आपल्याला शिलाई, म्हणजे जो खालचा कपडा तो खालीच राहील मग. बघा, हा भाग पलटी केला आणि डायरेक्टली आपण फोल्ड केलेला आहे. बघा फ्रेंड्स, आता जे मी 2 म्हणजे छोटे असे प्लेटा पाडल्या होत्या ना, त्यांना काय होते इथं असा म्हणजे टाईटपणा येत नाही आणि त्या थोडा झोल येतो. त्याच्यामुळं तो टाईटपणा जो येतो ना आपण पट्टी लावताना, जेव्हा तुम्ही काम करत असाल, म्हणजे शिवणकाम करत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल हे की कधी आपली पट्टी आहे ना ती टाईट होते. बघा फिनिशिंग, बघा तुम्ही पट्टीची बॅक साईडला, समोरच्या साईडला एकदम भारी फिनिशिंग आहे. बघा फ्रेंड्स, हा भाग आपला तयार झालेला आहे. हा मी साईडला ठेवते आता. आणि आता आपण दुसरे भाग बनवणं सुरू करू. बघा, हा समोरचा साईड मी तुम्हाला कट करून दाखवला नव्हता कटिंगच्या ब्लाऊजमध्ये. कटिंगचा ब्लाऊज जर तुम्ही बघितला नसेल, याची ह्या ब्लाऊज म्हणजे हा मी आता शिवून दाखवत आहे, याचा तुम्ही जो कटिंगचा बघितला नसेल व्हिडिओ तो 4च मिनिटाचा आहे आणि खूप छोटा व्हिडिओ आहे. म्हणजे कारण कटिंग खूप अवघड नसते आणि छान आहे. तर तुम्ही तो पहिल्यांदा बघा, नंतर हा आपण शिवतो हे तुमच्या आणखी लक्षात येईल व्यवस्थित. बघा फ्रेंड्स, असा आपण गळा कट केलेला आहे. गळा मी थोडा खाली फैलून घेतला. समोरून हुका करायचा आहे तर तो समोरच्या भागाला मी कट पण केलेला आहे आता. बघा फ्रेंड्स, हा भाग आपला मी आता कट करून घेतलेला आहे. आता मी ही साडीचे कापड घेते. साडीच्या कापडावर हा कापड मी आता ठेवून घेते. बघा, समोर मी असा कापड ठेवला. बघा, असा बनणार आहे आपला. तसंच आता साडीचा कपडा पण मी उचलून असा व्यवस्थित ठेवणार आहे दोन्ही साईडचे.
आणि त्याच्यावरच आपण अस्तरचा कपडा आहे ते समोरासमोरी ठेवू. बघा, समोरासमोरी ठेवण्याचं कारण काय असते की आपण एका साईडचे दोन्ही भाग बनवत नाही. जेव्हा नवीन नवीन असतात ना शिवणकाम करणाऱ्या मुली, ते काय करतात कधी कधी दोन्ही साईड म्हणजे दोन्ही भाग आहे ते एका साईडचेच बनवून टाकतात. मग त्यांना खोलत बसावं लागते. जेव्हा आपण असं समोरासमोरी ठेवतो ना, तेव्हा काय होतंय की ते दोन्ही भाग दोन्ही साईडचे बनतात. बघा, मी अशी कट मारून घेतलेले आहे आणि दोन्ही साईडच्या अशा शिलाया करून घेतलेल्या आहे. जे गळा आहे ना आपला, तो आपण पलटी करणार आहोत. तो असा आपण छोटा छोटा कट मारून घेऊ. बघा फ्रेंड्स, आणि हा भाग आपण पलटी करून घेऊ. आता बघा, व्यवस्थित आकार करून घ्यायचा आपल्याला गळ्याचा आहे तसा, व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचा. बघा फ्रेंड्स, अशी शिलाई करून घेतलेली आहे मी गळ्याच्या भागाला. दुसरा पण बघा, आता काय करते मी, वरूनच हा कापड थोडा ना, ब्लाऊज पीसचा कापड थोडा पातळ असल्यामुळे वरूनच अशी शिलाई करून घेत आहे. या कापडाला असं सगळीकडून जुळवून घेत आहे मी वरच्या साईडलाच. आता बघा, तो साईड माझा जोडणं झाला. आता दुसऱ्या साईडचा भाग आहे त्याला पण मी आता पलटी करणार आहे. बघा फ्रेंड्स, तुम्ही जर मला ह्या व्हिडिओला रिस्पॉन्स दिला की चांगला रिस्पॉन्स आला मला, तर मी असे व्यवस्थित व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे मला असं वाटते की मी स्लो व्हिडिओ टाकते ना, तर तुम्ही बोर होता आणि मला असं वाटते की तुम्ही बोर म्हणजे बोर नाही झाल्या पाहिजे, म्हणून मी फास्ट व्हिडिओ टाकत असते. बघा, हा पण भाग आपण तसाच केला. म्हणजे गळ्याचा जो भाग आहे तो पलटी करून घेतला आणि तसाच सरळ वरून आपण सगळीकडून, म्हणजे आपल्याला अस्तरचा कपडा दिसतंय ना, तसंच मी अशी सगळीकडून टीप मारून घेतलेली आहे. आणि जो आता आहे तो भाग मी सगळीकडून कट करून घेते. आता हे भाग बघा, आता बघा, मी धागा न तोडता एका साईडचा भाग असा मी जोडून घेणार आहे. ह्या बघा फ्रेंड्स, हे पण भाग मी समोरासमोर ठेवले होते. तुम्हाला सांगितलंय मी समोरासमोर ठेवण्याचं कारण काय, आपण दोन्ही साईडचे भाग हे ना दोन्ही साईडचे बनवतो. नाहीतर एका साईडचा भाग म्हणजे इकडं तिकडं आपण कापड ठेवला की एका साईडचा भाग बनवून टाकतो आपण. म्हणून एका समोर एक ठेवलं ना कापड की बरोबर बनतात मग ते. बघा फ्रेंड्स, असंच मी हा पण सगळीकडून जोडून घेत आहे. बघा, हा पण मी जोडून घेतला आहे सगळीकडून भाग. तसाच भाग मी, बघा हा पण भाग आहे, तुम्ही धागा न तोडता आणखी परत लावला. कारण आपला सुईचा धागा ना परत आतमध्ये गेला की मग तो तुटतो आणि मग तो धागा आपल्याला परत होऊन घ्यावं लागतंय मग तो आतमध्ये गेला की. बघा, हा पण भाग मी असा व्यवस्थित जुळवून घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, आपले सगळीकडचे भाग आता असे जुळवून झालेले आहेत. आणि हा भाग मी आता साईडनं कट करून घेते. आता हे दोन्ही भाग तयार झाले. आता कट करून घेते मी. साईडचे जे भाग आहे आपले ते मी अशी कट करून घेत आहे. बघा, मी तुम्हाला हळूवार करून दाखवत आहे सगळ्या गोष्टी, बोर नका हो प्लीज. बघा फ्रेंड्स, मी आता हे कट करते सगळीकडून. बघा, हा साईडचा भाग आपला कट झालेला आहे. आता हे पण भाग मी आता साईडनं कट करून घेत आहे. हा जो समोरचा भाग आहे आपला, हा पण मी आता असा कट करून घेत आहे. बघा फ्रेंड्स, मी एका साईडचा भाग असा कट करून घेतलेला आहे मी. आता तुम्हाला एका साईडचा भाग मी लावून दाखवते. बघा, हा भाग समोरासमोर असा ठेवला मी आणि तो असा एक त्याच्या म्हणजे सरळ भाग जसे ठेवून होते ते आपण सरळ भाग एकावर एक ठेवला आहे बरोबर. आणि उलटे भाग दोन्ही खालच्या खाली वरच्या वरी आहे. बघा, तुम्हाला दिसला असेल व्हिडिओतनी, तसं करायचं आहे आपल्याला. आणि आता बरोबर आपण हा भाग जुळवून घेऊ. बघा, मी काय करते, जेव्हा सुईचा धागा बरोबर एका कपड्याला लावला ना, तेव्हाच मी दुसरा कपडा कट करून घेत आहे. तुम्हाला आवडला तर करा तसं तुम्ही, नाही तर तुमच्या हिशोबानं करा. बघा, अशी मी शिलाई करून घेतलेली आहे फ्रेंड्स. तसंच मी ह्या साईडला पण करून तशीच मी ही बघा, म्हणजे त्या शिलाईला मी
रिटर्न म्हणजे दुसरी शिलाई मारून घेत आहे. त्याच शिलाईला आपण आता जेव्हा शिलाई दिली ना त्या शिलाईला रिटर्न दुसरी शिलाई करून घेत आहे मी. आता दुसरा भाग आहे ना तो मी कट करून घेतलेला आहे. बघा आता हा भाग मी थोडा उलटा करून दाखवते तुम्हाला आणि तसाच तो पलटी करायचा. बघा असा पलटी करायचा आपण. पण तसाच हा पण भाग जोडून घेऊ आपण. बघा फ्रेंड्स मी असं व्यवस्थित म्हणजे हा पण भाग आता मी कट करून घेत आहे आणि हा पण भाग मी जोडून घेत आहे. जेव्हा शिलाई मी ह्या कपड्याला घेतली तेव्हाच तो भाग मी कट केलेला आहे, पण तुम्ही बघितलाच असन. बघा आता माझे दोन्हीकडचे भाग समोरचे तयार झाले आणि बॅक साईड पण माझा तयार झालाय. आता मी तुम्हाला हुक बटन म्हणजे बघा आता हुक बटन पट्टी मी दाखवते तुम्हाला, पण बघा थोडी मी प्रेस शिलाई मारून घेते याला. तुम्हाला आवडली तर करा तुम्ही, म्हणजे एवढं काही नाही आहे की तुम्ही कराच म्हणून, पण मला आवडते तर मी प्रेस शिलाई अशी वरून करून घेत असते. पण असं सगळा कपडा सगळीकडून ओढून करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि नाही तुम्ही प्रेस शिलाई केली ना वरून तरी पण चालते. बघा फ्रेंड्स आता हे दोन्ही भाग आपले असे तयार झाले. आता आपण हुक बटन पट्टीची तयारी करू. बघा आता बघा हुक बटन पट्टीसाठी मी इथं किती 2.25ची पट्टी घेतलेली आहे. 2.25ची पट्टी घेऊन मी बघा थोडासा भाग आहे तो मी फोल्ड करत आहे. बघा फ्रेंड्स हा भाग मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि सर्वीकडून अशी एक एक शिलाई करून घेत आहे मी. बघा ही शिलाई करून घेतली मी आणि आता आपण मोजून घेऊ व्यवस्थित की आपल्याला केवढी पट्टी लागते. ही जो एक्स्ट्रा साडीचा कापड होता ना तो आपण कट करून घेऊ. बघा ही पट्टी आपली आता तयार झाली आहे. आणि आता ही सिंगल पट्टी म्हणजे ही अस्तरची फक्त, आणि ती पट्टी आपण ना अस्तरच्या कपड्याची आणि अस्तरची अशी जुळवून घेतलेली आहे ती पट्टी आपण. बघा आता समोरासमोर हा कपडा ठेवू आपण आणि जी अस्तरची कपडी आहे आणि ही डबल अस्तर आणि आपल्या ब्लाऊजच्या कापडची जोडलेली आहे ती पण. बघा ही वरच्या साईडने लावत आहोत आपण, हे लक्षात ठेवा आपण वरच्या साईडने ही पट्टी लावत आहोत. बघा फ्रेंड्स माझं ना एक व्हिडिओ मी टाकलेला आहे हुक बटन पट्टीसाठी, ते पण असा सविस्तर टाकलेला आहे मी. बघा असा फोल्ड करायचा वरच्या साईडला फोल्ड करून अशी एक वरून प्रेस शिलाई करून घेणं आहे आपल्याला आणि पलटी करून डायरेक्टली आपण बॅक पट्टी कशी फोल्ड करतो तशीच ही आपल्याला फोल्ड करून घेणं आहे ही पट्टी. बघा मी डायरेक्ट फोल्ड करून ही पट्टी जोडून घेतलेली आहे फ्रेंड्स. बघा माझी बॉबिन संपलेली आहे थोडीशी, तर तेवढी बॉबिन भरून घेते मी. परत अशी थोडीशी भरल्यानंतर मी थोडी अशी व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे. बघा फ्रेंड्स ती थोडी ओढल्या गेली ना शिलाई, तर मी परत एक शिलाई करून घेतलेली आहे तिथं. आणि बघा आता ही उलट्या साईडला, ती सरक्या साईडला ठेवली होती आपण आणि ही उलट्या साईडला ठेवत आहोत, हे लक्षात ठेवा. उलटा भाग आहे, उलट्या भागाला मी जोडून घेतलेली आहे. आणि आता सरळ भागावर ही शिलाईवर आपण ही एक्स्ट्रा म्हणजे ह्या पट्टीला एक्स्ट्रा पट्टी असे म्हणतात, म्हणजे ही पट्टी आपली एक्स्ट्रा आहे आपण. बघा फ्रेंड्स असं जेव्हा मी असे घरं पाडून घेतलेले आहे ना तशी सगळीकडून असे व्यवस्थित मी शिलाया करून घेते. बघा मागं पुढं करायचा थोडा कपडा आणि जो हा शेवटचा भाग आहे ना त्याला असं थोडा व्यवस्थित म्हणजे आपल्याला कळते तसा सगळा कपडा आतमध्ये लोटायचा आहे आणि अशी एकदम मस्त अशी फिनिशिंग दिसेल तसं शिलाई मारून घेणं. इथं पण आपण थोडं मागं पुढं करून घेऊ. बघा आता हा कापड आपला पक्का झालेला आहे. आता बघा फ्रेंड्स माझ्या सुईचा धागा निघालेला आहे इथं. बघा मी टाकून घेतला आहे आता आणि आता इथं पण आणखी परत एक वेळा मागं पुढं करून घेते मी. बघा आता पक्का झाला तिथं भाग आपला आणि आपण आता मोजून घेऊ व्यवस्थित. बघा मी असा कपडा मोजून घेते, तुम्ही पण तसाच मोजून घ्या म्हणजे आपले दोन्ही साईडच्या पट्ट्या एकदम व्यवस्थित बनल. आणि जे मला धागेधुगे वाटत होते थोडे एक्स्ट्रा मी ते कट करून घेतलेले आहे. बघा असं एकदम व्यवस्थित ठेवायची आहे पट्टी आपल्याला. आणि एक्स्ट्रा भाग थोडासा आहे किंचित तो मी कट करून घेत आहे. आणि ह्या साईडला पण असं व्यवस्थित ठेवू आपण दोन्ही भाग, म्हणजे आपण असं व्यवस्थित ठेवलं ना तर आपले एक सारखा भाग बनणार आहे, कुठंच कमी जास्त नाही. आणि एकदम म्हणजे फिटिंग होताना किंवा हे करताना एकदम व्यवस्थित बनणार आहे आपला ब्लाऊज. बघा फ्रेंड्स
एक सारखी पट्टी बनलेली आहे, आपला खाली नाही वरी नाही. बघा गळ्याचा भाग पण किती भारी दिसतो. बघा आपण आता शोल्डर जोडून घेऊ. आता बॅक साईडचा भाग बघा, आपण त्याच्यावरी ठेवला आणि त्याला आपण पलटी करून घेऊ. बघा फ्रेंड्स, आणि जो आपला शोल्डरचा भाग आहे ना, त्या शोल्डरच्या भागाकडून आपल्याला आता हा भाग जुळवून घेणं आहे. तर आपल्याला शोल्डर अर्धा इंचानं डाऊन करणं आहे. कटिंग करताना आपण हा डाऊन केलेला नाही आहे, तर आता शिलाई करताना हा भाग आपल्याला डाऊन करणं आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा मी शिलाई करून तुम्हाला म्हणजे व्हिडिओ दाखवते ना, तेव्हा कटिंगचा एकदम कन्फर्म माझा व्हिडिओ बघायचा असतो मी. म्हणजे त्यानं काय होते, तुम्हाला कळतं आहे की आपण काय केलं आहे कटिंगच्या वेळेस आणि शिलाईच्या वेळेस काय केलं आहे म्हणून. बघा फ्रेंड्स, अर्धा इंच आपल्याला डाऊन करणं आहे. तर बघा मी अशी शिलाई करते, थोडी तिरपी शिलाई येणार आता ही. बघा अशी शिलाई तिरपी येणार आहे आपली. ह्या साईडचा पण मी तसंच जोडून घेणार आहे. शोल्डरच्या साईडनं बरोबर करून घेते मी आणि मग आपण शिलाई करून घेऊ. एकदम व्यवस्थित करून घेऊ आपण. आणि अशी इथं पण आपल्याला अर्धा इंचानं डाऊन करणं आहे. तो मोजून घेते मी परत. बघा फ्रेंड्स, तुमच्या लक्षात येत असं ना, आता मी खूप हळू व्हिडिओ घेऊन तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून मी हळू व्हिडिओ घेत आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असन. बघा मी शोल्डर डाऊन केलेलं कट करून घेत आहे आता. बघा परत वाटल्यास तर तुम्ही आणखी एक शिलाई याच्यावर मारू शकता तुम्ही. आता बघा मी पण मारून घेते तशीच परत एक शिलाई. इथं मागं पुढं करून घेते थोडीशी. बघा आणि बघा हा भाग मी कट करून घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, आता हा आपला जो भाग आहे मागचा पुढचा, तो शोल्डरसुद्धा जोडून कंप्लीट झालेला आहे. आणि आता मला काय करणं आहे, बघा याचा मध्य काढू आपण बरोबर. याच्यासाठी काय होते, जो आपला हुक बटन पट्टीचा भाग आणि बघा इथं आपण जी शिलाई दिलेला आहे ना, ते दोन्ही भाग असे शोल्डरचा भाग आहे ना, तो शोल्डरला असा व्यवस्थित जोडून बघा याचा मध्य काढणं आहे आपल्याला. एकसारखा भाग जोडला आपण बघा दोन्ही साईडला आणि याचा बरोबर मध्य काढायचा आपल्याला. बघा मग मध्य काढला आणि थोडा किंचित भाग एक्स्ट्रा आहे तो मी कट करून घेते. बघा झाला आहे तो माझा कट आता. आणि मी आता थोडा निशाण म्हणजे खून पण करून घेते अशी. आणि इथं पण आपल्या कॉलरला किती लागते ह्या हिशोबानं मला जेवढी कॉलरची हाईट लागते तेवढं मी इथं 2.25 इंची लागतं इथं मला. तर मी बरोबर इथं दोन्ही साईडला असं एकसारखं व्यवस्थित अशी खून करून घेतलेली आहे छोटी अशी. म्हणजे माझ्या चॉकनं बरोबर मी दोन्ही साईडला. बघा फ्रेंड्स, आता हा भाग आपला तयार झालेला आहे. आता मला बघा मी सगळीकडून अशी खून करून घेतलेली आहे बघा तुम्ही. बघा फ्रेंड्स, आता हा कॉलरचा जो भाग आहे, तुम्ही कॉलरला कशीही वापरतात. म्हणजे ते कॅनव्हासची पट्टी ही माझी एकदम अशी चांगली क्वालिटीची आहे, कडकवाली आहे. आता बघा मी 13 इंचाची घेतलेली आहे पूर्ण. आणि ही आता मी बघा मी कट करून घेत आहे फ्रेंड्स. बघा असा थोडासा तिरपा करून व्यवस्थित कट करून घेणार आहे. पूर्ण 13 इंचाची घेतलेली आहे, पण ही बनून 12चीच बनणार आहे. बघा मी तुम्हाला मोजून दाखवली होती की 13ची आहे आपली, पण बनून ही 12ची बनणार आहे. आपल्याला जिथं वाटते थोडंफार एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा. बघा 1 इंचाची अशी आपली व्यवस्थित अशी मी कट करून घेतलेली आहे ही कॉलरची पट्टी. आणि बघा हा जो कापड आहे त्याला मी ब्लाऊज पीसचा कापड जो आहे ना आपला, तो कापड मी ऑस्तरच्या कपड्याला जोडून घेतलेला आहे. जोडल्यानंतर मी इथं अशी कॉलरची एक शिलाई मारून घेत आहे. बघा फ्रेंड्स, मी दोन्ही भाग असे जोडून घेतले होते. आणि आता आपण बघा मी शिलाई कशी मारते. बघा इथं थोडा थोडा शिलाईमध्ये जाणार आहे आपला कोपऱ्यातला भाग. मी जशी ठेवते ना एकदम हळूवार सांगत आहे मी, त्या हिशोबाने तुम्ही ठेवा म्हणजे तुमची कॉलर ना चुकणारच नाही. बघा फ्रेंड्स, अशी शिलाई करून घेणं आहे. आणि आता इथून बघा आपल्याला कॅनव्हासच्या खालून शिलाई देणं आहे, हे लक्षात ठेवा.
मी ही शिलाई घेत आहे ना, ती कॅनव्हासच्या खालून शिलाई घेत आहे. हां, जो कॅनव्हास आहे ना त्याच्या खालून शिलाई घेते, कॅनव्हासच्या वरून शिलाई आलेली नाही आहे. आणि आता इथं आपण कॅनव्हासवरून शिलाई घेऊ. दोन्ही कोपऱ्यांना आपण कॅनव्हासच्या वरून शिलाई घेईल आहे आणि जेव्हा मागचा साईड आहे ना तो त्यालाच फक्त आपण कॅनव्हासच्या खालून शिलाई घेतलेली आहे. एक्स्ट्रा भाग आपण आता कट करून घेऊ. दोन्ही साईडचा मी एक्स्ट्रा भाग आता कट करून घेत आहे मी. बघा फ्रेंड्स, साईडचा भाग आपण कट करून घेऊ. पण आता हा भाग आपण पलटी करून घेऊ. बघा हा भाग मी आता पलटी करून घेत आहे आणि अशी एक प्रेस शिलाई देऊ आपण. आणि जो तुम्हाला वाटते एक्स्ट्रा भाग असा ओढून घ्यायचा आणि बरोबर शिलाईचा जो मध्य भाग आहे ना तो ठेवायचा, तेव्हा कॉर्लरला खूप भारी फिनिशिंग येते फ्रेंड्स. बघा मी सगळीकडून अशी ओढून घेत आहे कापड आणि शिलाई करून घेत आहे. पण एवढा भारी ब्लाऊज बसतो ना, म्हणजे शोल्डरला एकदम रिलॅक्स बसणार आहे आणि फिटिंग पण खूप भारी बसते. बघा आता बघा एका साईडचा जो भाग आहे तो आपल्याला फोल्ड करणं आहे. बघा मी पहिल्यांदा जी शिलाई जोडून घेतली होती ना, फर्स्ट शिलाई जेव्हा दिली होती ना मी पहिली शिलाई कॅनव्हास जोडताना, त्या साईडचा कपडा आपल्याला फोल्ड करून घेणं आहे. बघा फ्रेंड्स, त्या साईडचा कपडा मी फोल्ड करून घेतलेला आहे. आणि बघा आता किती भारी दिसते आपली कॉलर. याचा मध्य काढणं आहे आपल्याला असा व्यवस्थित. बघा मी याचा मध्य काढला आहे. पण बघा असं आपल्याला जेवढी शिलाईसाठी कपडा ठेवणार आहे ना तेवढाच आखून आपण बाकीचा भाग कट करून घेऊ. बघा आता किती भारी दिसते आपली कॉलर. आणि बघा आपण आता मी ही रेष ओढून घेण्याचं कारण तुम्हाला सांगते, कारण त्या रेषेच्याच वरून आपल्याला शिलाई देणं आहे, त्याच्या इकडून तिकडून आपल्याला शिलाई देणंच नाही आहे. बघा मी बाही जोडून घेतलेली आहे फ्रेंड्स, कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता म्हणून मी बाही जोडून घेतलेली आहे. बघा उलटा भाग केलेला आहे मी, बॅक साईडचा भाग मी उलटा केलेला आहे आणि त्या साईडला बरोबर मी अशी त्याचा मध्य काढला आहे. त्याच साईडला आपला जो कॉलरचा मध्य आहे ना ते मी असा व्यवस्थित ठेवत आहे. बघा आणि चॉकनं जिथं जिथं मी अशी व्यवस्थित रेष आखलेली आहे ना त्या आखलेल्या भागावरूनच आपल्याला शिलाई घेणं आहे. बघा फ्रेंड्स, आपल्याला कॉलरला ओढून घेणं नाही आहे, कॉलर अशी रिलॅक्स ठेवणं आहे आपल्याला आणि रिलॅक्सच आपल्याला हे करणं आहे. जिथं आपल्याला कपडा वाटते थोडा फोल्ड करायचा म्हणून, म्हणजे कोपऱ्यावर ते असं पहिल्यांदाच फोल्ड करून घेऊ आपण. बघा मी एका साईडचा भाग जोडून घेतलेला आहे. तसंच बघा आता मी कपडा कसा फिरवणार आहे, त्या साईडनं आपण दुसऱ्या साईडनं पण तशी शिलाई मारून घेऊ. मी मध्यभागापासून का बरं सुरुवात केली, कारण मग एका साईडला कमी जास्त कधी कधी होऊन जाते, एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त अशी कॉलर होते, म्हणून मी एकदम मधल्या भागापासूनच सुरुवात केलेली आहे. तुम्ही पण तशीच करा, म्हणजे तुमची एकदम कॉलर व्यवस्थित बसेल. बघा मी अशी व्यवस्थित म्हणजे शिलाई बघा शिलाई कशी देते आहे मी, जिथं पांढरी रेष ओढून घेतली होती ना मी चॉकनं त्या साईडनंच असं व्यवस्थित मी त्याच्यावरच मी एकदम शिलाई घेतलेली आहे. बघा फ्रेंड्स, आपण धागा बाहेर काढला आणि बघा आता भाग आपण सरळ करू. उलट्या भागाला आपण ही कॉलर लावली होती, आता ह्या भागाला आपण सरळ करू. सरळच्या भागाला पूर्ण असं आतमध्ये कापड लोटून घेऊ आपण पूर्ण. बघा ढकलून घेऊ. आहे तो कापड एक्स्ट्रा आहे तो, म्हणजे तो कापड बाहेरून चांगला दिसला पाहिजे, फिनिशिंग आपल्याला त्यानुसार आपण तो कापड आतमध्ये टाकलेला आहे. आणि बघा असं थोडीशी अशी व्यवस्थित शिलाई मारणं आहे आपल्याला. बघा वरच्या साईडला आपण आता ही शिलाई देत आहोत आपण. अशी व्यवस्थित अशी शिलाई करून घेणं आहे. कॉलरला कुठंच ओढतोड करायची नाही आहे आपल्याला, एकदम व्यवस्थित रिलॅक्स ठेवायचं आहे. बघा फ्रेंड्स, बघा तुम्ही कॉलरची फिनिशिंग बघा तुम्ही कशी दिसते. तुम्हाला आणखी मी पूर्ण ब्लाऊजमध्ये दाखवते ना, एवढी भारी फिनिशिंग दिसते ना खालच्या साईडला पण. आणि हे अशी व्यवस्थित शिलाई करून घेणं आहे आपल्याला.
बघा फ्रेंड्स, तो पूर्ण कपडा मी आतमध्ये टाकून घेत आहे आणि हा वरच्या साईडनं शिलाई चालू आहे आपली. मी परत सांगते तुम्हाला, प्लीज बोर नका हो. थोडं तुम्हाला मी एकदम सविस्तर, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहे, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओत कोणी सांगणार नाही त्या गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवते. बघा, मी असा थोडा कापड थोडा एक्स्ट्रा उरत होता, त्याला मी बरोबर असा कोपऱ्यानं ढकलला आहे आणि असा बाहेर काढला कापड. बघा फ्रेंड्स, आणि एक्स्ट्रा थोडा धागा होता तो मी कट करून घेतले. बघा तुम्ही आतमधल्या साईडला बघा तुम्ही कसं दिसतंय. एवढी पण आपली शिलाई बाहेर नाही, किंवा म्हणजे ह्यासारख्या साईडला पण नाही आणि उलट्या साईडला पण नाही. फिनिशिंग बघा तुम्ही कशी आलेली आहे आपल्या कॉलरची. आणि जेव्हा आपण हा ब्लाऊज अंगातनी घालतो ना, तेव्हा आपण खूप भारी बसतो हा. कारण जेवढे पण माझ्याकडे येतात, माझे जेवढे पण कस्टमर आहे शिलाईसाठी येणारे, ते खूप म्हणजे कौतुक करतात की खूप भारी बसतात माझे कॉलरचे ब्लाऊज. म्हणून मी म्हटलं चला एखादा व्हिडिओ याच्यावर आपण बनवू. बघा दोन्ही साईडला तुम्ही फिनिशिंग बघा आपली कशी आहे, आणि गळा आपला पान आलेला आहे समोर. आता मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे याची फिटिंग करून दाखवणार आहे फ्रेंड्स. बघा, याचा मध्य काढला. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे आपला, पण तुम्ही बघा याची फिटिंग पण तुम्हाला एकदम व्यवस्थित. मध्य काढला आपण बॅक साईडचा, आणि त्याच्यावर आपण जो आपला समोरचा भाग आहे तो फोल्ड केलेला आहे, आणि जी एक्स्ट्रा पट्टी आहे ना ती आपण समोर ठेवलेली आहे, ही लक्षात ठेवा. 29 म्हणजे कमरेचा चौथा भाग आपला तो आखून घेतला मी, आणि इथं 34.5 हा छातीचा चौथा भाग आहे. बघा इथं पण मी मोजून घेतला. आणि आता इथं बघा आपण बाहीचा म्हणजे निम्मा भाग, बाहीचा निम्माच भाग काढावा लागते आपल्याला. बघा इथं बाहीचा निम्मा भाग काढला आहे मी, आणि आता अशी रेष ओढून घेते मी. बघा फ्रेंड्स, तुम्ही पण असं करू शकता, आणि त्याच्यावर आपण शिलाई करून घेऊ. आता जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे, आणि असं मागं पुढं केलं इथं मी, आणि अशी आपली शिलाई करून घेऊ. परत मोजून घेऊ आपण आणखी थोडंसं वाटलं असतं. बघा छातीचा चौथा भाग व्यवस्थित मोजून घेतलेला आहे मी, आणि असं आपण आता बघा ही सरळ, मग अशी आपल्याला तिरपी रेष दिसत होती, आता एकदम सरळ रेष आलेली आहे आपली शिलाई करताना. एक्स्ट्रा भाग आहे नंतर कट करू आपण. बघा इथं पण आपण जो आपला बाहीचा खालचा घेर आहे त्याचा निम्माच भाग घेणं आहे आपल्याला. छातीचा चौथा भाग आणखी परत बघा तुम्हाला दिसत असं आपण कसं घेत आहोत फिटिंगसाठी. पहिल्यांदा खालून घेतली आणि दुसरा भाग आपण बाहीच्या साईडनं घेतोय, म्हणजे समोरच्या साईडलाच आपल्याला फिटिंग व्यवस्थित करणं आहे. बघा फ्रेंड्स, दोन्ही साईडच्या अशा एक एक शिलाई मारून घेतलेल्या आहे मी. एकदम सोपी पद्धत आहे, आणि फिटिंग एवढी भारी बसते, खूप भारी बसते. लोक फक्त फिटिंगसाठी स्पेशल व्हिडिओ बनवतात. बघा मला थोडा एक्स्ट्रा भाग वाटला आहे मला, तर मी एक शिलाई आतमधून मारून घेते. बघा ना, आता मी एक्स्ट्रा शिलाई आहे ना ते पण मारून घेणार आहे मी. आता बाहेरच्या साईडला मी थोडा ओव्हरलॅप करून घेणार आहे नंतर. मग बघा मी एक्स्ट्रा शिलाई मारून घेतलेल्या आहे, दोन्ही साईडला मारून घेते फ्रेंड्स मी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आता व्हिडिओला पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि थोडा सपोर्ट करा मला, की मी आणखी समोर चांगले व्हिडिओ बनवेल फ्रेंड्स.